आता इमोशनल फॅक्टर आहे या चित्रपटामागं डिरेक्टर आणि प्रोड्युसरनं काय होतं माझ्यासारख्या माणसाचं तीच झालंय। बऱ्यापैकी प्रेक्षकांची नाडी समजून त्याचं जे इमोशनल त्याच्याबद्दल विक्टिम झालेलं सूरज चव्हाणला चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे आणि मराठी प्रेक्षकांना असल्या विक्टिमच्या बिचाऱ्या गरीब अशा लोकांच्या स्टोऱ्या खूप आवडतात आणि आपण मराठी प्रेक्षक अशा पॉवर्टी पॉर्नवरती ट्रिप करत आलेलो आहोत। त्याच्यामुळेच असे फॉर्म्युले तयार होतात आणि असे सेट झालेले आहेत। मला सूरज चव्हाणबद्दल वैयक्तिक काही अडचण नाही। आपल्या चेहऱ्याचे विशिष्ट हावभाव करून प्रकाशझोतात आलेला सूरज चव्हाण रील स्टार आता सध्या फिल्म स्टार होण्याच्या मार्गावर आहे। त्याचे इंस्टाग्रामवर 2 मिलियन फॉलोअर आहेत आणि बिग बॉस मराठी सीझन 5चा विनर सूरज चव्हाण महाराष्ट्रातील एका सेलिब्रिटी पेक्षा एक आहे। फक्त एवढंच विषय आहे की आता जशी तेरे नामची हेअरस्टाईल आली होती तशी सूरज चव्हाणची झापूक झुपूक हेअरकट पण लवकरच महाराष्ट्रात लॉन्च होणार आहे। त्यानंतर आता झापूक झुपूक नावाचा ब्रँड तयार होणार आहे। झापूक झुपूक सिनेमा, झापूक झुपूक टी शर्ट, झापूक झुपूक वडापाव, झापूक झुपूक थाळी, सगळंच अख्ख्या महाराष्ट्रामध्ये झापूक झुपूक चालणार आहे। आणि तुम्ही जर झापूक झुपूकला आता पिक्चर टीजर बघितला नाही तर आता जाऊन टीजर बघा, जबरदस्त टीजर लॉन्च झालेला आहे। केदार शिंदेने याचं डिरेक्शन केलेलं आहे आणि ही सूरज चव्हाणच्या जीवनावर आधारितली स्टोरी असणार आहे। बेसिकली या पिक्चरमध्ये काय असणार आहे मी मला सांगतो। सूरज चव्हाणचे बोबडे डायलॉग, मार्केट गाजवायला आणि पोलीला लाजवायला फक्त सूरज चव्हाण त्यांना आले बघा आतले बघा गं बाय गं, ज्यासाठी आपण वेडे आहोत। मी तर खूप मोठा फॅन आहे सूरज चव्हाण। त्याचे डायलॉग काय आहेत ते मला समजत नाहीत पण ऐकल्यावर खूप छान वाटतं। माझ्या कानात गाणं म्हणल्यासारखं गोड असं ऐकू येतं। त्याच्यानंतर सूरज चव्हाणचा डान्स असणार आहे, परफॉर्मन्स जबरदस्त असणार आहे। सूरज चव्हाणला लिहिता वाचता येत नाही बिचारा, त्यामुळे त्याला डायरेक्ट स्क्रिप्टचं काय त्याचा जास्त संबंध नसेल, त्याला डिरेक्टरनं सांगितलं असेल की बुवा असं कर तसं कर। ठीक आहे, या टीजरबद्दल प्रेक्षकांचे संमिश्र प्रतिक्रिया आहेत। पॉझिटिव्ह जास्त आहेत, निगेटिव्ह बऱ्यापैकी कमी आहेत। 25 एप्रिलला चित्रपटामध्ये झापूक झुपूक येतोय। तरी पण एक फिल्म एन्थुजियास्ट म्हणून मला या चित्रपटाकडे असं बघावं लागतं की हा एक रील स्टारला घेऊन त्याच्या लाईफच्या अवतीभोवतीच्या स्टोरीचा एलिमेंट पकडून, जसं की ती गरिबी, आई वडील नसणे आणि याला एक इमोशनल सपोर्ट असतो आणि याच्यामुळेच ह्या चित्रपटाचं चित्रीकरण झालेलं आहे। आता मराठीला सुपरस्टार नाही पण सूरज चव्हाण एक नवीन सुपरस्टार म्हणून उदयास आलेला आहे। आता तुम्हाला ॲक्टिंग येत नाही, तुमचं एज्युकेशन नाही, काही हरकत नाही, तुम्ही फक्त फेमस आहात, इंस्टाग्रामवरती सेलिब्रिटी आहात, रील स्टार आहात, तर तुम्हाला चित्रपट मिळतो आणि तुम्ही आयकॉन बनता। तर अगोदर बिग बॉसच्या अगोदर सूरज चव्हाणला बरीच लोक काय काय बोलत होती, नाही ते कमेंटमध्ये तुम्ही त्याच्या पेजवरती जाऊन या कमेंट पण वाचू शकता। पण जशी प्रसिद्धी मिळाली, जसं सूरज चव्हाणचं वैयक्तिक आयुष्य आपल्या पुढे आलं, त्याच्यानंतर महाराष्ट्रातल्या लोकांच्या भावना बदलल्या। आजच्या व्हिडिओसाठी एवढं। जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू, धन्यवाद।